जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। प्रभाग क्रमांक 7च्या सर्व नागरिकांचं पुनश्च एकदा जनसंग्रामचा विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत। इथे उपस्थित सर्व उमेदवारांपैकी कोणाचा दांडगा अनुभव आहे, कोणीतरी नव्याने इथे उभारलेला आहे, काही महिलांसुद्धा जे आहे कोणीतरी पहिल्यांदा येत आहे, काही लोकांनी ऑलरेडी सभागृह गाजवलेले आहे। या मागच्या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं ही निवडणूक कोणाच्या बाजूला जाणार हे बघण्यासाठी आपण सुरुवात करूया। या प्रभागाचे माजी नगरसेवक म्हणजेच मुन्ना भाऊ, काय वाटतं आपण येणाऱ्या आतापर्यंत जो केलेला विकास आहे आणि आपल्याला नागरिकांनी का निवडून द्यावं आणि आपण येणाऱ्या 5 वर्षात जर नगरसेवक झालात तर काय विकास करणार प्रभाग क्रमांक 7 साठी? प्रथम या प्रभागाच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी नमस्कार करतो। मी मागच्या वेळेस येथूनच निवडून आलेला आहे, इथे नगरसेवक होतो। माझ्याकडे जवळपास 350 ते 450 लोकांचा नळाच्या बाबतीतला ग्रुप आहे, रोजचा कॉन्टॅक्ट आहे। नळ कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे, पवनार लाईनचा कधी येणार, येळागिरीचा कधी येणार, रोज कॉन्टॅक्टमध्ये आहे। आणि मला नाही वाटत या वार्डामध्ये मला कोणी पाहिलं नसेल असा म्हणणारा एखादी, आता ते विरोधक असेल ते म्हणत असेल, माझी रोजचीच या वार्डामध्ये असते, साफसफाईवर लक्ष असते, प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते। आणि या मधाल्या काळात सरकार हे आल्यामुळं आमचं सरकार नाही आहे, तर निधी देताना विरोधी पक्षाचे आम्ही लोक असल्यामुळे निधीमध्ये आम्हाला थोडीशी कमतरता येत होती। तसंच आपल्या प्रभागातले रस्ते चांगले होते, सुंदर होते, पण हे एक पापी योजना वर्धेत आली, गटर लाईन योजना, भुयारी गटर योजना। आणि आम्हाला असं सांगण्यात आलं का भुयारी योजना, आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे भुयार म्हणजे काय, पूर्ण माणूस घुसते त्याला भुयार म्हणतो आपण। आणि यांनी 6 इंचाचा पाईप टाकला ज्याच्यात उंदीर घुसला तरी चोक होते। आज संपूर्ण वर्धा शहराचे रस्ते खराब झाले आहे या भुयारी गटर योजनेमुळे। आज हा रस्ता वर्धा शहराचे मेन रस्ते आहे, आपले वर्धा नागपूर रोड आणि बॅचडोर याला जोडणारे प्रमुख रस्ते आहे। इथून मंत्री जंत्री सगळे जातात, इथे धुळीनं पूर्ण व्यापारी परेशान आहे। हाच रस्ता तसा तिकडला रस्ता भोगेच्या आलूबंडाला, हे दोन्ही रस्ते खराब याच्यामुळे। पण एवढे मंत्री जाऊन याच्यावर निधी उपलब्ध झाला नाही। आमचा मानस राहील निवडून आल्याबरोबर हे दोन्ही रस्ते आम्ही प्रथम 1-2 महिन्यात चालू करायचा प्रयत्न करू किंवा मोठं आंदोलन करू, पण हे रस्ते केल्यावर करू। आणि इथल्या नाल्या वगैरे जे छोट्या मोठ्या काम आहे हे तर नगर परिषद चालूच असते। काय वाटतं, युवा चेहरा म्हणून जे आहे नगर विकास खातं असणारं शिवसेनाचं आपण नेतृत्व करताय, काय वाटतं आपण कसा या प्रभागाचा विकास करणार? सर्वप्रथम मी नागरिकांना माझा परिचय देतो। मी इंजिनियर शार्दूल दिलीप वांदिले। नागरिकांना मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या प्रभागात जे झालेले रस्ते आहे भूमिगत गटार योजनेच्या, म्हणजे जे फोडलेले रस्ते आहे, ते जेव्हा फोडताना नगरसेवक तेव्हा झोपा काढत होते का? जेव्हा रस्ते फोडले तेव्हा तुम्ही तिथं जाऊन काही विचारपूस का नाही केली की पाईप कोणत्या इंचीचा टाकला, का टाकला, तेव्हा तुम्ही का केलं? आता मला एक सांगा, आपण सगळेजण इथे उभे आहे, इथेच बघा गल्लीचं बांधकाम नुकतंच झालं आहे, त्या गल्लीची फक्त तुम्ही दशा बघून घ्या कशा प्रकारे बांधली आहे। मला एक कळते की तुम्ही ग्रुप बनवता, सगळं बनवता, मला मान्य आहे, पण आपण टॅक्स भरतो 365 दिवसाचा, पाण्याचा कर भरतो, पण नळ आपल्याला 1 दिवसाआड का बरं, 2 दिवसाआड का बरं? कधी 5:45ला नळ येते, कधी 5:45ला येते, कधी 6ला येते। एक तुम्ही टाईम डिसाईड करा ना, तुम्ही सांगा, तुम्ही प्रतिनिधी आहे प्रभागाचे, तुम्ही जाऊन त्यांना सांगायला पाहिजे। आणि दुसरा प्रश्न, हा जो मेन रस्ता आहे, या रस्त्यावर सिमेंट व डांबरीकरण जेव्हा झालं तेव्हा आपण कुठे होते? मला फक्त एवढं म्हणायचं की जे मुख्य रस्ते आहे तिथे आपले CCTV नाही, पूर्ण रस्त्यावर कुठेही जा तुम्ही, कोणत्याही प्रभागात जा, आपलं म्हणजे कोणत्याही लाईनमध्ये जा, कोणत्याही रस्त्यावर ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नाही, नाली नाही, कुठेही रस्त्याचे ढिगारे पडून आहे, म्हणजे कोणतंच बरोबर नियोजन नाही। आता मला एक कळत नाही की 4-4 टर्म तुम्ही नगरसेवक होते, पण तुम्ही नियोजन का नाही केलं व्यवस्थित? मला एक कळते की तुम्ही ग्रुप बनवता, सर्व करता, मग त्याच्यावर तुम्ही फक्त तुमचेच मेसेज का लोकांना का नाही बोलू देत? ओनली ॲडमिनच मेसेज का करतो? लोकांना पण तुम्ही मत मांडू द्या ना। हे तुमच्याजवळ सुद्धा काँग्रेसचा जो हात आहे
या हाताने भरपूर विकास केला असं म्हणतात. काय वाटतं आणखी किती विकास करणार आहात येणाऱ्या 5 वर्षामध्ये? मी इथे पहिले नगरसेवक होतो. सगळ्यात पहिले मी इथल्या सगळ्या मतदार बंधूंना आणि इथल्या उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना विनंती करतो, आणि या लोकांना माहीत आहे की मी ज्यावेळेस या ठिकाणी नगरसेवक होतो त्यावेळेस पुष्कळसे रस्ते वगैरे केले. नाव नाही सांगता रस्त्याचं, म्हणत असं त्याच्यात सांगू शकतो वेळ कमी असल्यामुळं. पण इथल्या सगळ्या प्रत्येक लोकांना माहीत आहे या भागातल्या, का मी असताना इथे सिमेंट रोड, नाल्या, गल्ल्या त्यासुद्धा केल्या. आणि या 2 रोडचं जे चालू आहे आता तुमचं बोलणं या रोडवर, याचं निवेदनसुद्धा मी 2 महिना पहिले दिलेलं आहे. पुष्कळजणं वाचलं, पुष्कळजणांचा व्हॉट्सअपवर टाकला आहे. याने शास्त्रकार ते शिवाजी चौकात जाणारा रोड आणि धनतुली चौक ते ठाकरे मार्केट दोन्ही साईडचे गट्टू आणि सिमेंट रोडचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि आता जर आम्ही निवडून आलो तर या वार्डातल्या गल्ल्या काही सिमेंट रोड केलेल्या नाही आहे. त्या रोड आहे, नाल्या आहे, साफसफाई आहे. मी सांगण्यापेक्षा जर कोणी इथलं असेल तिथे नागरिकही सांगा साफसफाई बरोबर नाही त्या भागात. आणि मी नियमित दिसणारच नगरसेवक राहणार आहो. दरवेळेस मी नगरसेवकी नसून या गल्ल्यावल्ल्याचे निवेदन साफसफाई मी या वार्डाच्या भागातली करून राहिलो. आणि असंच जर मला निवडून दिलं त्या वार्डाचा जास्तीत जास्त कसा विकास होईल. इथं तर सगळेच सांगणार मी हे करेन ते करेन, पण मी जो विकास करीन तो इमानदारीने करीन, लोकांच्या लक्षात राहणारा करीन, जेणेकरून त्यांनासुद्धा पस्तावा येणार नाही कायला मत देऊन निवडून आणलं म्हणून मी या भागात एक आदर्श वार्ड म्हणून, आदर्श प्रभाग म्हणून या लोकांना मला जर संधी दिली निवडणुकीत तर मी 100% इथला चांगला विकास करीन, लोकांना पाहणारा विकास करीन. लोकांच्या सकाळ संध्याकाळ जे काही दैनंदिन त्याच्याही राहते, लाईट दिवा बत्ती जास्त काही काम नाही राहत त्याचं, ते सगळं मी इमानी एकबारे पार पाडून बस विकास कराल ही अपेक्षित आहे. याचप्रमाणे आपण सध्या जे आहे सभागृह गाजवलेले व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. काय वाटतं, हा परत या सभागृह गाजवण्याची संधी आपल्याला नागरिक देतील का आणि का द्यावी? सगळ्यात प्रथम मी सगळे माझे मायबाप जनता जनार्दन यांना नमस्कार करते व आज संविधान दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देते. आणि उपस्थित सगळे ज्येष्ठ त्यांनासुद्धा नमस्कार करते. सगळ्यात आधी मी आपला परिचय देते. मी सौ श्रेया श्रीधर देशमुख, नगरसेविका व शिक्षण सभापती होती प्रभाग 8मध्ये. प्रभाग 8मध्ये विकासाचं असं कुठलंच काम राहिलं नाही जे मी केलं नाही. शिवाय 1 वर्षाचा आम्हाला कार्यकाळ मिळत असतो शिक्षण सभापती म्हणून. तर अतिशय सुंदर शिक्षण सभापतीच्या काय म्हणते पद मिळाल्यानंतर जे मी काम केलं ते कदाचित आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. सगळ्या शाळा आपण डिजिटल केल्या. 10वीच्या मुलांना जे नगर परिषदेतून पास झाले त्यांना लॅपटॉप वाटप केलं, संस्कार शिबिर चालवलं, शाळेच्या खोल्या उत्तम केल्या, असे अनेक कारणं होते. आणि त्यानंतर नगरसेविका म्हणून माझ्या प्रभागामध्ये मला 3 वर्ष मिळाले दादा. 3 वर्षामध्ये त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, त्यानंतर प्रशासन लागलं. त्या 3 वर्षामध्ये ज्या प्रभागात मी प्रभाग 8मध्ये असते तिथे जवळपास मला असं वाटते 6 ते 7 ओपन स्पेस आहे. रस्ता, नाली, लाईट हे सगळंच असतं. पण त्या सगळ्यात मग त्या ज्या ओपन स्पेस होत्या त्यांना आपण संरक्षण भिंत बांधली, त्याचं सुशोभन केलं. त्यानंतर तिथे आपण हेल्थ म्हणून फिटनेस जिमसुद्धा लावल्या. असे अनेक उपक्रम राबवले. आता प्रश्न असा आहे की प्रभाग 7मध्ये मी लढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गोंडप्लाटचीच रहिवासी आहे. माझा पत्ता तिथला आहे, माझं मतदान तिथे आहे आणि माझं घर आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करील की मी तुमचं सगळं उत्तम काम करील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांवर खरी उतरील आणि विकासाचा चौपर विकास करण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद. नक्कीच आपण प्रयत्नशील होते आणि प्रयत्नशील राहाल, पण मात्र विकास झाला पाहिजे हेच अपेक्षित राहील. काय वाटतं, आपण एक युवती म्हणून या सर्वात कमी वयाची युवती आहात, काय वाटतं आपण ही निवडणूक लढणार आहात का? ही निवडणूक लढण्याचा आपल्या डोक्यात आला आणि काय विकास करणार आहात? सर्वप्रथम मी इथे जेवढे पण लोक उपस्थित आहेत त्या सर्वांना नमस्कार करते. माझं नाव नयना रमेश भगत आहे. मी BA LLBची स्टुडंट आहे. माझं 2nd इयर सुरू आहे. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना कॉन्स्टिट्यूशन डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी इथे का बरं उभी आहे
तर माझा मेन मोटो हा आहे की महिला सशक्तीकरण. जेव्हा मी स्कूलमध्ये होते किंवा मी कॉलेजसाठी मला भरपूर जागी नगरसेविकाची जरूरत पडत होती, परंतु मला फॉर्मच्या वेळेस कधीही महिलाचा सपोर्ट मिळाला नाही. मोस्ट ऑफ द टाईम असं झालं आहे की मला कोणत्या ना कोणत्या पुरुषाकडेच जावं लागलेलं आहे. बहुत साऱ्या अशा महिला आहे ज्यांना अजून बहुत साऱ्या गोष्टी नाही माहीत आहे. आपण इकडले आपल्या कोणतं गोंडप्लॉटचे इथले जे संडास बाथरूम आहे तिथेचा बरोबर लाईट्स वगैरे नाही, ज्याच्यामुळे महिलांना बहुत जास्त तकलीफ होत आहे. माझा इथे उभं राहण्याचा मेन मोटो हा आहे की महिलांना त्यांच्या ज्या जरुरीती आहे त्या सर्व पूर्ण झाल्या पाहिजे. ॲज अ महिला आय वॉन्ट की हर एक महिलाला ते सर्व मिळालं पाहिजे जे ते चाहते. मी एवढं नाही म्हणत की बा मी खूप मोठी आहे किंवा काही, तुमच्या सर्वांसाठी मी खूप लहान आहे. मी तरुण असलीसुद्धा मी एकच गोष्ट म्हणेल, मला इथे खुर्ची नको, तर मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. मी हे खुर्चीसाठी नाही, कारण माझं पण बॅकग्राऊंड काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, पण मी ज्या गोष्टीतून गुजरली आहे मी नाही चाहत का माझे तरुण जे भाऊ बहीण आहे ते या गोष्टीतून गुजरले पाहिजे. त्यासाठी मी इथे उभे होत आहे. आणि मी तुम्हाला एवढंच म्हणेल की माझा चेहरा जरूर नवी आहे पण माझी सोच ही पुन्हा नवी आहे. मी एवढंच म्हणेल की मला सपोर्ट करावी. नक्कीच युवकांना सपोर्ट मिळालाच पाहिजे. काय वाटतं, आम आदमी पार्टी स्वच्छता करेल का आणि कशा प्रकारचं जे आहे, कारण चिन्ह तुमचा झाडू आहे आणि वर्धेमध्ये संपूर्ण जे आहे स्वच्छतेची जो वातावरण आहे हे दिसतच नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रभागाचा विकास करणार? सर्वप्रथम सर्व प्रभागातील नागरिकांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सर आम आदमी पार्टीचा वर्धापन दिवस पण आहे. आज आम आदमी पार्टीची स्थापना झाली आणि फक्त 10 वर्षामध्ये आम आदमी पार्टी एक नॅशनल पार्टी बनली. याच्यात सर्व काही आलं आहे, कारण ज्या पद्धतीचे मॉडेल आम आदमी पार्टीनं देशाला दिलं आहे. आज अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्यांची मिसेससुद्धा आज आम आदमी पार्टीच्या स्कूल पाहासाठी अमेरिकेवरून आपल्या दिल्लीमध्ये येते. सर हे मॉडेल आम आदमी पार्टीनं दिलं. आणि आम आदमी पार्टी एक शुद्ध नियत, राजकारणासाठी पैसा नाही पाहिजे, एक नियत पाहिजे. सर पैशाची कमी नाही आहे. इथं प्रभागातील प्रत्येक नागरिक आपला टॅक्स देऊन राहिला आहे. आपण काही फुकटचा विकास नाही मागून राहिलो, आपण टॅक्स देऊन राहिलो. आपण टॅक्स पेअर आहे आणि प्रत्येकाच्या हक्क इथे आपल्याला चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे. आपल्याला हेल्थ सिस्टीम चांगली भेटली पाहिजे, आपल्याला वर्ल्ड क्लास एज्युकेशन भेटलं पाहिजे. आज हे सगळ्या मुद्द्यावर इलेक्शन होत नाही. आम्ही रोड बांधू, आम्ही नाली बांधू, इथं विषय खतम होऊन जाते आणि राजकारण 5 वर्षानंतर पुन्हा समोर जाते. तर आमचं एक म्हणणं आहे सर, आम आदमी पार्टीने ज्या लेवलचे मॉडेल राबवले देशात, आम्ही मोहल्ला क्लिनिक राबवले आहे. सर तुम्ही नाव ऐकलं असेल का? परिसरातल्या नागरिकांना परिसरातच त्यांचा इलाज झाला पाहिजे. पॉली क्लिनिक आम्ही ओपन केले का जिथे लोकांच्या ज्या टेस्ट आहे, जसं ब्लड टेस्ट आहे, शुगर टेस्ट आहे, बीपीच्या, ह्या सगळ्या टेस्टचे जे आहे ते तुम्हाला तिथे मोहल्ल्यामध्ये नागरिकांना अवेलेबल होऊन जाईल. वर्ल्ड क्लास एज्युकेशन दिलं आहे सर आम्ही दिल्लीमध्ये, जे मुलांना सगळ्या सुविधा. आज सर्वसामान्य पोरगासुद्धा आज तिथे आज कलेक्टर बनून राहिला आहे. सर UPSC MPSC क्रॅक करत आहे, त्या लेवलचे मॉडेल आम्ही दिलं आहे. त्याच्यानंतर आपण पाण्याची एक चांगली सुविधा दिली आहे. 24/7 आज लोकांना CCTV कॅमेऱ्याचं नियोजन दिलं आहे. शेवटचे 15 सेकंद. तर विषय तोच आहे सर की करासाठी जर तुमची नियत आहे सर तर तुम्ही सगळ्याच गोष्टी करू शकता. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही. आमचा जन्म जेव्हापासून झाला सर आम्ही एवढे सगळ्या सिनियर लोकांसोबत आम्ही यांचं राजकारण बघत आलो आहे. आणि आमच्यासारख्या तरुण पोरांना आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये याची गरज याच्यासाठी आहे सर, कारण तरुणांना राजकारणामध्ये संधी भेट. नक्कीच आपल्या तरुणांना संधी मिळेल. सर्व नगरसेवकांना निधी मिळायला पाहिजे, पण याच पार्श्वभूमीवर जे आहे त्यांनी म्हटलं की आतापर्यंत विकास नाही झाला असं तुम्हाला वाटतं. पण या सर्व बाबींमध्ये केवळ रोड, रस्ते, नाली, परत आपण तिथे जाऊन थांबलो. शिक्षणाचा मुद्दा तुम्ही मांडला होता, बरोबर, पण शिक्षणासाठी जो आपण शिक्षण कर भरतोय, तुम्हाला वाटत नाही का शिक्षण कर व्यर्थ जात आहे म्हणून? बरोबर आहे ना. गरीब जे विद्यार्थी आहे त्यांची शिक्षणाची अपेक्षा असते, पण जे त्यांच्यावर त्यांना जे शाळेची फी भरावं लागते तिथेच त्यांचं शिक्षण थांबल्या जाते. जे मोठे आहे ते आणखी मोठे होते, जे गरीब आहे त्यांचा गरीब हिरा घरीच दडला राहते, त्यांना सहकार्य कुठूनच मिळत नाही. त्यावेळेस अशा लोकांनी साधारण प्रायमरी शाळेत जो आहे ती शाळा चालू करून हे ज्या मोठ्या शाळा काढल्या आहेत यांना स्थगिती म्हणजे कमी करावं आणि ज्या प्रायमरी शाळा आहे यातूनच उच्च शिक्षण त्यांना मुलांना मिळालं पाहिजे आणि त्यातूनच विद्यार्थी घडूही शकतो. काय वाटतं ताई तुला? त्याचं म्हणतात आहे उच्च शिक्षण जे आहे हे आपल्या गव्हर्नमेंटच्या शाळेतून मिळू शकतं का, आणि जर मिळेल तर ते कसं मिळेल? फक्त गव्हर्नमेंटच्या शाळा नाही, इथे जितक्या पण शाळा आहे सर्वच एज्युकेशन देते, त्यामध्ये काहीच हे नाही आहे. परंतु कसं असते, प्रत्येक एज्युकेशनमध्ये अलग अलग तफावत असते.
जर आपण प्रायव्हेट स्कूल बघितले तर काही काही अमाऊंट प्रत्येक याच्यामध्ये अलग अलग अमाऊंट राहणार आहे. एज्युकेशन एक अशी चीज आहे जे पॉवरफुल वेपन आहे. जर सर्वांना मिळालं तर सर्व काही करेल. एक मराठीमध्ये म्हण आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो घुरघुरणार ना. म्हणजे जो एज्युकेटेड आहे, असं नाही म्हणत मी अनएज्युकेटेड व्यक्ती काही करू नाही शकत, परंतु एज्युकेशन बहुत पॉवरफुल चीज आहे. जर तुम्ही माझ्याकडून ॲग्री असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल, इथे आपल्या सर्व वार्डामध्ये जितक्या पण महिला असेल, आई थिंक मोस्ट ऑफ वुमेन्स जो है वो ड्यूटी पे जाती होंगी. जाती है कोई ड्यूटी पे? आई एम आस्किंग यू गाइस, क्या आप लोग ड्यूटी या फिर कहीं पे जाते हो? जाते हैं ना. तो आप लोग जब वापस आते हो तो आप एक्सपेक्ट ये करते हो ना कि आप सेफली घर पे पहुंचो, है ना. भले ही आप एजुकेशन कर रहे हो, सब कुछ कर रहे हो, लेकिन अगर आपको वहाँ पे जो है सुरक्षित मतलब सुरक्षा ही नहीं है तो आप जाओगे क्या? मोस्ट ऑफ द टाइम ऐसा होता है कि हम लोग ये न्यूज़ पढ़ते, वो न्यूज़ पढ़ते, जिसके कारण आजकल एज्युकेशन करने में भी डर लगता है ना. आपण लोक भेटतो की आपण जर सपोज सामने काही करतो म्हटलं तर 4 लोक काय बोलणार. अरे ते 4 लोक काहीच नाही बोलणार. ते 4 लोक फक्त एकच बोलणार, ही करत आहे याला करू दे. ते पण नाही बोलणार ना आपण पण नाही बोलणार. एवढंच आहे की एज्युकेशन जर तुम्ही आता सुरू करत आहे म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी एज्युकेटेड असेल, परंतु असं नाही, इलिटरेट वुमन सुद्धा बहुत काही करू शकते लाईफमध्ये. तर असं काही नाही की शिक्षण फक्त शाळेतून मिळते. तुम्हाला दैनंदिन दिवसातून सुद्धा तुम्हाला शिक्षण मिळते. तुम्ही जेवढे पण कामं कराल किंवा जेवढे पण काही कराल तुम्हाला हर गोष्टीतून शिकायला मिळते. जर मी एज्युकेटेड वुमन आहे दॅट डझंट मीन की मला लोकांबद्दल नाही माहीत. मी त्या परिस्थितीमध्ये राहिली आहे, मला माहीत आहे. मी एक तरुणी असली सुद्धा मी खूप साऱ्या गोष्टी फेस केलेल्या आहे. एज्युकेशन आपण विकास कसा करणार एज्युकेशन सिस्टमचा? आपल्याकडे भरपूरसे विद्यार्थी असे आहेत ज्यांना लायब्ररीची सोयी सध्या आहे नाही. आपल्याकडे जागा भरपूर आहे, परंतु इथे एक पण लायब्ररी नाही आहे. माझे स्वतःचे फ्रेंड्स म्हणा की मी स्वतः म्हणा, मला एज्युकेशनसाठी कुठे ना कुठे लायब्ररी जॉईन करावं लागते. आपल्याला एक मुक्त अशी लायब्ररी पाहिजे ज्याच्यामध्ये मुलं आपलं एज्युकेशन कंप्लीट करू शकते. तर इथे एक लायब्ररी तरी असायला पाहिजे, हो की नाही? सर्वांना एक लायब्ररी तर लागेल ना. बस आपल्याला इथे एक लायब्ररी पाहिजे. पण रोडांचे वगैरे सर्वांनी सांगितलंच की रोडांचे का हाल आहे, आणि रोडांचे खरंच खूपच बेकार हाल आहे. याच्यामुळे मला सुद्धा खूप वेळा त्रास झालेला आहे. इथला जो रोड तुटक आहे त्याच्यामुळे तर खूपच जास्त प्रॉब्लेम झाली आहे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये काय वाटतं, शैक्षणिक दृष्ट्या सोबतच त्यांनी महिला सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आणि ही जी शिक्षण प्रणाली आहे ही जर आपल्याला सत्ता मिळेल तर आपण सुधारवणार का आणि कशी सुधारवणार? आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आपलं ज्युनियर कॉलेज आहे, प्रायमरी कॉलेज आहे, प्रायमरी शाळा आहे आणि जे नगर परिषद शाळा आहे त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त निवडून येणार आहे. अध्यक्ष आमचा येणार आहे, पंजाचाच अध्यक्ष येणार आहे, हे 100% सत्य आहे, जनतेला माहीत आहे. आणि आम्ही जर निवडून आलो तर प्रत्येक शाळेत जसं प्रायव्हेटमध्ये आजकाल टीचरसुद्धा आपला पोरगा नगर परिषद शाळेत आला जो तिथे नोकरी करते तो, तर आम्ही अशी आदर्श शाळा बनवू का जेणेकरून लोक प्रायव्हेट शाळेत नाही टाकाल, नगर परिषद शाळेत याच्यासाठी आम्ही भांडून हे करून नगर परिषदेच्या शाळा कशा सुधारणार त्याच्यावर जास्त फोकस करू. राहिला विकासाचा भाग तर काही सत्ता घेण्याची गरज नाही, त्याच्यात दम असन तो सत्ता नसली तरी विकास करू शकते. सत्ता असली म्हणजे विकास होत नाही याच्यातला भाग नाही. नगर परिषद स्वराज्य संस्था आहे, याचा निधी वेगळा येत असतो, त्याच्यात कोणी हस्तक्षेप करत नाही. परंतु आता इथे आपल्या इथे प्रशासक होते ना, प्रशासकाच्या माध्यमातून जो स्वराज्य संस्थेचा जो निधी आला खूप मोठ्या प्रमाणात निधी आला होता, तो सगळ्या आमदार साहेबांनी स्वतःच्या याच्यासाठी स्वतःच्या नाव करून जे आता जे डांबरीकरण वगैरे वर्धा शहरात झाले आहे हे स्वराज्य संस्थेच्या निधीतून झालेलं आहे. हा आमदाराचा निधी नाही, स्वराज्य संस्थेचा निधी आहे. हा स्वराज्य संस्थेचा निधी हा त्या नगर परिषदेला येतच असतो. सत्तेची बी गरज नाही, ज्याचा दम असन त्या नगरचा दम असन तो ते काम करून देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, पाठकताईनं सुरुवातीला एक शब्द बोलला होता की आमच्या इथं काही दिवसा पहिले गट्टू लागले, ते सुद्धा गट्टू माझ्या हातचे आहे. आणि जास्तीत जास्त गट्टू आणि रोड गोंडप्लाटचे सगळ्या त्या लोकांना तुम्ही वाडावडात फिरून विचारून घ्या. याही पट्ट्यात हे आपले सुरेश सलामी राहते, हे गांजे राहते इकडले, मुन्ना भाऊचे त्या भागातले आमच्या. आणि तुम्ही वार्डात जर फिरले तर कोणत्या वार्डात किती फिरले हे बी माहीत पडते. काही भागात नगरसेवक जाऊन नाही राहिले, तोही भाग आहे. मला कोणा विरोध बोलायचा नाही, परंतु सांगून राहिलो. नक्कीच महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जे आहे जर कोणी घृणकृत्य करताय त्याच्यावर जो आहे कानूनी बाण मारणार का? हो, सर्वप्रथम तर मी याच्यासाठी जो कोणी असं कानूनी कृत्य करेल त्याच्यासाठी हेच सांगेल की आपल्या कानूनी कृत्य की घृणकृत्य करेल याच्यासाठी हेच सांगेल की जो कोणी समजा कोणत्या बाईला
किंवा कोणाला काही छेडखानी करत असेल तर त्याच्यासाठी म्हणजे आम्ही स्वतः तत्पर राहू आणि म्हणजे प्रभागात त्याचं सगळं कार्य करू. शिक्षणाच्या सोबत महिला सुरक्षेचा प्रश्न आला, पण या व्यतिरिक्त सर्वसामान्य व्यक्ती हा वृक्ष कर सुद्धा भरतो, स्वच्छता कर सुद्धा भरतो, त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठा कर सुद्धा भरतो. काय वाटतं ह्या बाकीचा जो कर आहे या हिशोबाने आतापर्यंत जे झालेल्या सुखसुविधा आहे ह्या पूर्ण मिळालेल्या आहे का नागरिकांना? जो आपण कर भरतो हे जे बाकीचे तर माहीतच नाही, शिक्षण कर कुठे जातो तेही माहीत नाही, स्वच्छता कर आहे तो थोडा बहुत वापरलाही जात असेल, आणि जे बाकीचे जे टॅक्स आहे हे भुयारी गटार योजना झाली, रोड डबल बांधणं, सिमेंट रोडवर डांबरीकरण करणं यामध्येच व्यर्थ जातो. हे जे टॅक्स आहे हे योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. जसं शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. जसं ताईंनी म्हटलं आहे की जे आपण प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शाळांचा दर्जा कसा वाढवता येईल, कारण आजकाल सगळेच जणांचे मुलं इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटमध्येच जातात. जनरल खूप कमी मुलं असतात जे मराठी शाळेमध्ये शिकतात. तर अशा मुलांना जास्तीत जास्त आपण कसं कन्वर्ट करून आपल्या शिक्षणाचा दर्जा वाढवून त्यांना प्राथमिक शाळेतून शिक्षण देता येईल याचा आपण समोर विचार करू शकतो. आपण शिक्षण सभापती होत्या आणि तुम्ही म्हटलं की आम्ही जाहीर लॅपटॉप वाटले, लॅपटॉप वाटण्याच्या ऐवजी तुम्हाला नाही का एवढं शाळेचा जर स्तर वाढवला असता तर कदाचित लोकांचं भविष्य बदललं असतं. या व्यतिरिक्त आपल्या बाकीचा जो कर मी बोललेलो आहे हा व्यर्थ जाता असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, 100% जेव्हा शिक्षण सभापती होती आपण थोडीशी माहिती घ्यावी सर. शिक्षणाचा स्तर बदलला, आपण इमारती व्यवस्थित केल्या आणि इंग्लिश मुलांची संख्या वाढली का शाळेतली? नाही, त्याला मी मान्य करते की सध्या हर पालकांना वाटते की आपला मुलगा हा इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटला झाला पाहिजे, पण त्यांना असं याच्यासाठी वाटते कारण की आपल्या मराठी शाळा कुठे कमी पडत आहे आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारलाच पाहिजे, कारण की अनेक मोठे लोक मराठी शाळेत शिकूनच मोठे झालेले आहे. आणि 100% याच्यानंतर जेव्हा आम्ही निवडून येऊ तर या विषयावर एक मोठं काम करू. आणि 1 मिनिट सर, मी श्वेताताईंच्या प्रश्नांचं उत्तर देणं चाहील. त्यांचा थोडासा अभ्यास कमी दिसत आहे, कारण की त्या म्हणाल्या की जर मला एवढंच होतं, विकास होतं, सगळं होता प्रश्न, तर मी माझ्या प्रभागात का नाही लढली. जेव्हा मी 16मध्ये लढली ना सर, तेव्हा काय होतं की माझं फक्त घर प्रभाग 8मध्ये आलं होतं आणि रिझर्वेशन तिथे होतं म्हणून मी तिथे लढली. पण माझं हक्काचं घर, माझं मतदान, माझं पत्ता हा गोंड प्लॉट आहे, तर मी गोंड प्लॉटमधून का नाही लढावं. आणि माझ्याकडे मला एक समजत नाही महिलांची किंवा पुरुषांची कुठली मानसिकता आहे की रिझर्वेशन पुरुषांचं आलं तर पुरुषांनी लढायचं, नाही तर बायकांचं आलं तर बायकोला लढवायचं, आणि बायको निवडून आली की ती घरी बसते मग पुरुष काम करते. का बरं महिलांनी नाही लढायचं? तिने का नाही हक्क दाखवायचा आपला? अगदी बरोबर. महिला आणि पुरुषांमधला जो भांडण आहे याच्यामध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे ही खूप मोठी हास्यास्पद आहे वास्तविकतेत जर बघायला गेलं. पण या सर्व बाबींमध्ये नेमकं महिला मंडळांना काय वाटतं इथे नागरिकांना की काय आताच्या परिस्थितीमध्ये महिलांना आणखी सुरक्षा मिळणं गरजेचं आहे आणि काय सध्या तुम्ही समस्याचं आहे ते बघताय. शिवसेना दिसून राहिलाय बाजूला, काय म्हणणं आहे, काय समस्या आहेत आणि कसल्या प्रकारचं जे आहे निराकरण व्हायला पाहिजे आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये? भाऊ, सगळ्या उमेदवाराचं म्हणणं ऐकलं. हे 2च रोड आहे का? 7 वर्ष झाले ना, 5 वर्ष नाही झाले, 2 महिने नाही झाले, 7 वर्ष. आज पालकमंत्री आहे, साली थू वाटते काय 2 रोड नाही बनवू शकले. जे मेन रोड आहे पालकमंत्री आहे म्हणते. भाऊ, या गटार योजना इथंच काऊन झाली? रामनगरचे रोड काऊन नाही फोडले? नगरसेवक का झोपून होती का तेव्हा? जागेच होते ना. आणि कोणती शाळा डिजिटल झाली मला एक सांगा. डिजिटल शाळा सांगा कोणती झाली? कोणती शाळा डिजिटल झाली? आणि दुसरी गोष्ट, हे गटार योजना जे केली तर केली काऊन मजूर तुमच्या वर्धेतले नव्हते? मशीना वर्धेत नव्हत्या? गुजरातच्या मशीना, मजूर गुजरातचे. अरे त्या शास्त्री चौकात जाऊन पहा ना, मजूर डब्बे घेऊन जाते ना घरी येते. याला कोणता विकास म्हणा? शिक्षणाचा कोणता तुम्ही विकास करून राहिले? काही दिसून राहिले का गोंड फ्लॅटमध्ये चांगल्या लाईटची सुविधा? 7 वर्ष झाले भाऊ या रोडले. आजचा रोड नाही, मोदी गेले तेव्हा बस साले टाकून दिला मुरुम, निपटलं का? खाल्ला पैसा, निपटलं का? कोणता विकास आहे तुमचा? भकात चालू आहे साला राजकारण. म्हणून युवा लोकांना संधी द्या, युवांना संधी मिळायला पाहिजे असं यांचं मत आहे. काय वाटतं? सर्वप्रथम धन्यवाद जनसंग्रामचं का या वर्धा जिल्ह्याला एवढं चांगलं सुंदर चॅनल दिलं. आज जरी नाही बोलाल ना तुम्ही भाऊ तर तसेच राहा.
नक्कीच याच्यामध्ये बदल जर हे नाही करू शकले तरी जनसंग्राम नेहमीच तत्पर राहील आणि हा बदल घडवून आणेल ही शब्द आहे आपले. काय वाटतं महिलांना आणखी काही समस्या आहेत का? अरे बापरे, दुपट्टे प्रचारातून इकडे आले का? काय समस्या काय बोला, आहे का समस्या आहे का शहरात? नाहीच बोलू शकत. घरच्यांना सांगितलं मग तेव्हा मतदान करता का की स्वतःचा विचारपूर्वक करता? काय वाटतं? कचऱ्याच्या गाड्या येत नाही आहे आणि माझा जन्मही याच एरियात झालेला आहे. बरेच वर्षापासून म्हणजे मी आज जेवढी मोठी झाली तेवढी याच एरियात राहत आहे, पण कोणताही विकास झालेला नाही आहे. नाल्या तशाच्या तशाच आहे. आणि आज तुम्ही जे हा प्रोग्राम घेतलेला आहे, हा रोडवर तुम्ही उभे राहून याची कंडिशन पहा की कशी आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथे विकास झाला की नाही झाला आहे. परत नळाचीही जे शार्दूल भाऊनी सांगितलेलं आहे की नळाचा प्रश्न तो पण खूप मोठा आहे. परत कचरा जिथे म्हटलं तिथे कचरा आहे, कुत्र्यांचाही प्रश्न आहे. आणि परत रोड जे आहे ते तसेच्या तसे आजही तिथे उभं राहावं आणि असं समोर जाऊन बोलायची बिलकुल इच्छा होत नाही की चला घराच्या बाहेर निघून इथे उभं राहायचं. काय वाटतं मागे पुरुष मंडळी युवक दिसत आहेत, कसे पुरुष आहे रे बाबा, लाजा वाटायला पाहिजे. आपण प्रश्न नाही मांडू शकून राहिलो तर काय वाटतं, काय समस्या आहे आपल्या प्रभागामध्ये? आपल्या प्रभागामध्ये फक्त हा रोड सुधारला पाहिजे, हेच एक माझी समस्या आहे. कारण की मला रोज इथून अपडाऊन करावं लागते. माझं घर अंदरच आहे, त्यामुळे मला माझी गाडी पण खराब होत आहे. कोणी देणार आहे का माझ्या गाडीचा खर्च? काय वाटतं, काय इकडे पण पुरुष मंडळी? मी एरियातलं नाही आहे. नाही पण शहरात राहतो ना आपण, शहरातच उभे आहे, बाहेर तर नाही आहे. काय वाटतं, आपल्या शहराचा विकास झाला का आणि विकास व्हायला पाहिजे असं वाटते का तुम्हाला? नाही, शहरातला विकास तर छान आहे, बढिया चालू आहे. फक्त ह्या एरियातला विकास जर युवा नेत्याच्या हातात. शहरातला विकास झालेला आहे, गटर लाईन सर्व शहरात फोडलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? गटर लाईन तर काही वरतूनच ऑर्डर आला असेल, त्यांनी मनाने तर नाहीच केलं आहे त्यांनी, आहे का नाही? जर वरतून ऑर्डर आला असेल तर यांना पण ते लक्ष द्यावं लागेल. पण माझं फक्त या एरियासाठी इतकं म्हणणं आहे की बा युवा नेत्याला जर आपण हे दिलं तर युवा कुठल्या पण एरियाचे, याच एरियाचे ना कुठल्या पण एरियाचे युवा नेत्याच्या हातात दिलं तर युवा नेता तात्पर आपल्यासाठी काम अर्ध्या रात्री पण काम आपल्यासाठी उभं राहू शकतो, मला असं वाटते. काय वाटतं, आपण एक युवती आहेत, काय वाटतं आपल्या शहरामध्ये काही समस्या आहेत का? समस्या म्हणजे तुतारीच्या त्यांनी म्हटलं श्वेताताईंनी की कॉप्शन मेंबरला लाईक अकाउंटेबिलिटी नसते. एवढीच अकाउंटेबिलिटी असते का की यू गॉट द सिम्बॉल ऑफ लोटस, तर तुम्ही भाजपाचा सिम्बॉल घेऊन फक्त कॉप्शन मेंबर बनून राहिले. तुमच्याकडे एवढा पण अकाउंटेबिलिटी नाही का की तुम्ही एक रस्ता बनवू शकता? नक्कीच तुमचं म्हणणं आहे, प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे कॉप्शन मेंबरवर. काय बोलाल कॉप्शन मेंबर? तुम्ही एक कहावत ऐकली असेल, आयत्या बिळावर नागोबा. यांना ही सवय पडली आहे, यांना माहीत नाही हा रस्त्याचं डांबरीकरण केव्हा झालं यांनी हे माहिती घ्यावं. कारण की हे प्रभागात नवीन आहे, यांना या प्रभागाचा अभ्यास नाही. या रस्त्याचं डांबरीकरण 6 महिन्या पहिले झालं. किती लाख रुपये याच्यावर खर्च झाले आणि 6 महिन्यात उखडला कसा, त्याचा ठेकेदार कोण होता आणि त्याचं कमिशन कोणाच्या खिशात गेलं, याचं उत्तर पहिले श्रेयाताईने द्या, मग माझ्यावर टीका करा. कमिशन चोरीचा प्रश्न आलेला आहे. काय वाटतं इकडे बाकीच्या नागरिकांना? आणखी काही प्रश्न आहेत का, काही समस्या आहेत का? काय वाटतं? बोला बोला. हॅलो सर, एक प्रभाग क्रमांक 7 मध्ये जेवढे काही बेरोजगार तरुण आहे, या तरुणांचा एक प्रश्न असा आहे, 2019 मध्ये BJPनी गव्हर्नमेंट नोकरी ॲड काढली आहे. सगळ्यात आधी आली होती MIDC. त्या MIDCमध्ये गव्हर्नमेंटनी एवढे पैसे काढले आहे, विद्यार्थ्यांचे अजूनही पैसे परत झालेले नाही. त्यामध्ये एक मी आहे, माझे 4 फॉर्म भरलेले आहे, पैसे परत मिळाले नाही. काही फ्रॉड केला, त्यामध्ये सगळ्यात जास्त काम आहे BJPचे जेवढे काही नेते असेल किंवा त्यांचे मंत्री. आणि आता ही बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की जे आपले सिंधी रेल्वेला आलेला प्लॅन गुजरातला नेला गेला, असे अनेक ठिकाणी आहे की जे बेरोजगारांसाठी आपला रोजगार गुजरातच्या लोकांना देत आहे. मग या वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजीचा जिल्हा असतानाही रोजगार वर्धेमध्ये का बरं नाही? रामदासजी तडस यांनी देवळीला प्लॅन तयार केला असता आजूबाजूच्या ग्रामीण लोकांना का बरं रोजगार नाही? रोजगाराचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. भाजप सत्ताधारी पक्ष लक्षात घ्या. काय म्हणणं आहे तुमचं? रोजगार नक्कीच भेटला. जसा आपल्या इथे समृद्धी महामार्ग आला, तो भाजप शिवसेना यांनीच आणलेला आहे. त्या समृद्धी महामार्गावर आज हजारो मुलं काम करतात. मी सुद्धा तिथे काम करतोय. रोजगाराला आहे ना.
रोजगार निर्माण झालेला आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की हा रोजगार केवळ गुजरातच्या लोकांना मिळालेला आहे. मगाशी जे बोलले दादा, इकडल्या लोकांना मिळालेला नाही. काय वाटलंय वर्धा प्रभागातला काय बोलायचं? बोला. माझं एक म्हणणं आहे की इथले जे मेंबर आहेत, जे आधी होते, यांनी एक तरी निवेदन किंवा एक तरी मागणी केली आहे का निधीसाठी, आणि केली असेल तर त्यांनी दाखवावं. तर समृद्धी हा लादलेला मार्ग आहे. आताही शक्तीपीठ हा लादलेला मार्ग आहे. कितीतरी शेतकऱ्यांची शेती गेलेली आहे. लोकांनी नाही म्हटल्यानंतरही हा जबरदस्तीने लादले गेलेले प्रोजेक्ट आहे आणि कास्तकारासाठी म्हणून राहिली आहे. विषय अंतर होत आहे. प्रभागाचं काम आहे, प्रभागावर बोला. काय म्हणणार? सर्व विषयावर बोलत आहे, पण कोणी युवा पिढी आपल्या वार्डामध्ये बहुतेक प्रभाग 7 मध्ये कोणती व्यायामशाळा नाही आहे. मुलांना ग्राउंड नाही प्रॅक्टिस करायला. पंकज बोर साहेबांनी आता ग्राउंडचं काम सुरू केलं आहे. लगभग 4 महिन्यात 6 महिन्यात व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही. आज मी 50 वर्षाचा आहे. मला तरी वाटते सर्व युवती यांनी व्यायामशाळेची अभ्यासिका ह्या व्हायला पाहिजे वार्डात. एक बी नाही, नगरसेवक कोणी पण येऊ, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा का अभ्यासिका आणि व्यायामशाळा हे तयार करावं वार्डात. अभ्यासिका आणि व्यायामशाळा निर्माण झालेल्या पाहिजे, लक्षात घ्यावं. काय वाटतं? मला 3च प्रश्न विचारायचे आहे. 20 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला, बरोबर आहे, आणि त्यांना आताही निवडून यायचं आहे कारण त्यांची ठेकेदारी चालवायची आहे, बरोबर आहे. पुन्हा कोणासाठी आहे सांगाल का? नाही, तिन्ही नगरसेवक म्हणून राहिलो ना मी. काय 20 वर्ष त्यांना राज्य केलं, त्यांची ठेकेदारी आजही आहे का? अरे काही तर नाल्या अशा गायब केल्या काय साहेब. मी RTI मध्ये हे टाकलं पुरावे असतील तर त्या नक्की आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, पुन्हा महिला उमेदवार जे आहे त्यांनी एकच सांगायचं, आपला फोटो लावायचा. आपली आत्मीयता आहे ना, जिच्या स्वाभिमान आहे, त्याच महिला उमेदवारांना निवडून यायचं. आपल्या बाजूले फोटो लावायचा नाही. कोणाचा? आता तुम्ही समजून जा, बरोबर आहे का? या बाबतीत तुमचं जे म्हणणं आहे की ज्याच्यात जे आहे गट्स आहे, जे मुद्दे मांडू शकतात, सभागृहात बोलू शकतात, त्याच व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे असं थेट यांचं म्हणणं आहे. नागरिकांनी लक्षात घ्या. काय म्हणणं आहे? मागील निवडणुकीमध्ये आपण सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांना आपण निवडून दिलं. मला एक तरी सांगा असं की जे आपण सुमित्राताई कोपरे या वार्डात निवडून आल्या, एकाने तरी हात वरता करा का मी तिला या वार्डात पाहिलं का? 5 वर्ष आम्ही या वार्डात पाहिलं नाही. त्यानंतर आमच्या प्रभागातील जो स्वीपर होता तो जवळपास सस्पेंड झाला होता, परंतु 1-1.5 वर्ष झालं का तो स्वीपर बोलत कोणी नव्हतं, पूर्ण कचरा राहत होता. शेवटी आम्ही नागरिक गेलो आणि स्वतः त्या स्वीपर लावून ड्युटी आणला. परंतु कुठलाही उमेदवार, जरी तुमची सत्ता नव्हती, जरी तुम्ही पदावर नव्हते, पण तरी तुम्ही संभाव्य उमेदवार होते. आज मला सांगा, हा वार्डा कटला म्हणून तुम्ही ह्या वार्डातून गायब झाले. जर तुम्ही ह्या वार्डामध्ये तुमचं नाव असतं किंवा तो परिसर असता, तुम्ही रनिंग उमेदवार पुन्हा उभे असते. परंतु तुम्ही 5 वर्ष ह्या वार्डात आले नाहीत. तुमची सत्ता होती. माझं म्हणणं हे आहे की त्या वार्डामध्ये आज कंटागाडीचा विषय आहे, कष्टगाडीचा विषय आहे. ज्या कोण्या उमेदवाराला उभं राहायचं होतं त्यांनी त्या प्रश्नाला अगोदर उचललं असतं. आम्ही खरोखर त्या उमेदवाराचं अभिनंदन केलं असतं का हा व्यक्ती ह्या मोहल्ल्यामध्ये उमेदवार नसताना सुद्धा, नगरसेवक नसताना सुद्धा तो कंटिन्यू फिरत होता आणि लोकांच्या समस्याकडे लक्ष देत होता. अशा उमेदवाराला मतदान करा. तर जो उमेदवाराची अभ्यास, मला सांगा, हे जे रोल खोदले यांना माहीत होतं की हा रोल फुटणार आहे. कारण का जे गटा योजना आहे, ही गटा योजना काही अशी वेळेवर आली बा लावली बा असं नव्हतं. त्याचा प्लॅनिंग म्हणला 102 करोडची योजना होती. ती योजना वेळेवर येत नसते, अगोदर प्लॅनिंग होता. मग ज्या वेळेला तुम्हाला रोल फोडायचे होते ते रोल तुम्ही बांधले का? ते रोल तुम्ही फोडले का? तुम्हाला माहित होतं यामध्ये कमिशन भेटणार, फंड भेटणार आणि तो रोल पुन्हा आपण भाजप सत्ता पाहिजे. सत्ता बोलूया आपण यावर. निर्माण केलेला आहे. सध्या कमिशन खोरीचे सुद्धा मागून आरोप झाले. या सर्व बाबींमध्ये ज्यावेळेस आपण बघतोय कुठे ना कुठे नागरिकांमध्ये जो संताप आहे मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. काय वाटतं? आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? काही बोलायचं आहे का? हात वर करा. या बोला. भूमिगत गटार योजना ज्यावेळेस चालू झाली, 102 करोडची योजना होती. 6 इंचीचे पाईप टाकले. आता यायला कोणत्या देवानं सांगितलं होतं का 6 इंचीच्या पाण्यातून जर 30-40 घराचं पाणी जर त्याच्यातून जाईन आणि चोकअप झाला तर रस्ता पुन्हा फोडायचा आणि रस्ता फोडल्यानंतर
तो रस्ते बनवासाठी त्याच्यावर अजून खर्च म्हणजे करोडो रुपये जनतेचे वाया गेले, करोडो रुपये रस्ते बनवासाठी गेले. पाण्याचा प्रश्न आहे. 365 दिवस न वर्षाचे 365 दिवस होते, 100 ते 125 दिवस फक्त पाणी भेटते. आणि टॅक्स मात्र दरवर्षी वाढवल्या जाते. 1500 रुपये टॅक्स होता, आता 1800 रुपये केला. पण आता सरसकट आहे ना, काउंट नाही आहे. सरसकट आहे, वर्षभराचा आहे. टॅक्स घेताना आपल्याजवळून वर्षभराचा टॅक्स घेते, वृक्ष कर घेते. किती झाडं लावली आहे ना नगर परिषदच्या माध्यमातून, किती झाडं लागले ना वसुंधरा? 1, 2, 3 झाडं नाही लागले, हे माझी प्रॉब्लेम आहे. आरोग्य केव्हा मारते फवारे? निवडणूक आली का फवारे सुरू, नाही तर 5-5, 6-6 महिने फवारा नाही मारत. आणि पाण्याचा जर टॅक्स जर घेता तुम्ही, तर कोणी सांगितलं का रस्ते बनवले, नाल्या बनवले, रस्ते बनवले? मान्य आहे. एका वर्षात रस्त्यावरचं सिमेंट वाहून गेलं, त्याच्यावर डांबर रोड झाले, डांबर रोड फुटले, त्याच्यावर मुरुम टाकला, मुरुम टाकल्यावर पुन्हा सिमेंट रोड झाल्यावर पुन्हा डांबर रोड. म्हणजे एका पद्धत आहे. एवढे नगरसेवक आतापर्यंत निवडून आले, काऊन ना विचारले प्रश्न तिथं? कोणाचा माझे नगरसेवक कोणाचं आलं का पेपरमध्ये? आणि माझा तर एक म्हणणं आहे का नगर परिषद जर मध्ये जर निवडून जायचं असेल तर समाजासाठी काहीतरी करासाठी जा, आपल्यासाठी तर कोणीही जाते. स्वतःसाठी जाणारे भरपूर, समाजासाठी जाणारे कोण, हा प्रश्न निर्माण केलेला आहे. काय वाटतं? आता आपल्या या प्रभागात गटर लाईनचं काम सुरू केलं होतं, त्यावेळेस पूर्ण ते लेबर जे होते ते गुजरातवरून आले. त्याला कोणतं माहीत होती इथं कोणती पाईपलाईन कोणाच्या घरची कुठे गेली. त्यामुळं प्रॉब्लेम असा येऊन राहिला, नळ येते, टॅक्स भरतो 1800 रुपये, सोबत लेखाले घरची मशीन पण लावावं लागते, इलेक्ट्रिक बिल ते चाललं. आता भरपूर लोक म्हणते ग्रुप बनवला, तर ग्रुप बनवण्याचं भलं हो, कमीत कमी माहीत तर पडते साला नळ किती वाजता येऊन राहिला आपला म्हणून. नाही तर वाट पा कधी येऊन राहिला माहीतच नाही पडत ना. बरोबर, माहिती नाही पडत. आपल्यामध्ये उमेदवार, मला असं वाटतं की भाजपच्या द्वारे तुम्ही खूप भाजपसाठी मेहनत केली आणि तुमच्यासोबत खूप मोठा अन्याय झाला. मला वैयक्तिक वाटतं, तुम्हाला काय वाटते मला याबाबत जाण्याचं होतं. मला असं वाटत होतं की या उमेदवारांमध्ये तुमचा चेहरा दिसेल, पण आता हा दिसत नाही आहे. काय वाटतं युवक म्हणून? नाही, मी सर्वप्रथम संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सर्वात पहिले आपण जनसंग्रामसाठी याने एक वेळा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. पलाशजी अजून आपले त्रिपाठी साहेब आणि त्यांची टीम पूर्णपणे वर्धेला कव्हर करतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या समोर मांडत आहे. याबद्दल टाळ्या झाल्या पाहिजे. आणि वाजवायला आता एक विषय असा आहे की भाजपकडून आपल्याला उमेदवारी नाही मिळाली असा प्रश्न नाही आहे. आपण इच्छुक होतो, आपण उमेदवारी मागितली होती. भाजपचा एक प्रोटोकॉल राहते किंवा काही प्रक्रिया राहते, त्या याच्यात आपण कुठेतरी नाही बसलो. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आपण पहिले जोडून होतो, त्यानंतर मग आपण इकडे आलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचारधारा असते, भाजपची एक विचारधारा असते. राष्ट्रीय स्वयंसेवक काय म्हणते? तुमको अगर संघ में आना है तो आओ. अगर आप सवाल पूछोगे मेरे से कि संघ में आने से मेरे को क्या मिलेगा, तर आमचे मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक. हा प्रश्न तुमचा झाला, पण इथे उपस्थित हे संघात गेले नसावे असं मला वाटतं. नाही, मी सांगतो, मी त्या विचारधारेतून आहे कि अगर संघ में तुमको क्या चाहिए, अगर अपन ऐसा सवाल पूछते तो संघ बोलता है कि कुछ भी नहीं मिलेगा, जो है तुम्हारे पास में वो भी चला जाएगा, दम होगा तो आओ. वो दम हम रखते, इसलिए हम वो विचारधारा के साथ में जुड़े हुए हैं, करके हम यहाँ से गए नहीं हैं. नक्कीच या सर्व बाबींमध्ये तुम्ही सुद्धा म्हटलं सत्तेसाठी इथे येणं गरजेचं होतं. कमिशनखोरीचे खूप मोठे आरोप झाले, तर आता यायचं म्हणणं आहे इथं फक्त कमिशनखोरी. तुम्ही आता कमिशन साठी इथे आलेले आहात की सत्तेसाठी आले की विकासासाठी आले, याबाबतचं स्पष्टीकरण हवं आहे. आता ज्या लोकांनी म्हटलं की बुवा कमिशन
त्यानं कुठं ती सिद्ध करून दाखवा कमिशनचा. राहिला प्रश्न माझा, मी काही नागरिकांना चॅलेंज आहे. राहिला प्रश्न, मी ठेकेदार नाही, मी काहीच नाही, मी फक्त वार्डाच्या विकासासाठी उभा हो. दुसरं, मी 20-25 वर्षापासून सार्वजनिक व्यायामशाळा चालवतो, कुठल्याही कोणाकडून पैसे न घेता 20 वर्ष होऊन झाले. आमच्या 2 व्यायामशाळा दोन्ही सार्वजनिक स्वरूपात चालू आहे. आणि आम्ही काहीतरी नवीन युवकांसाठी काहीतरी नवीन प्रयोग करतो. आणि आमच्या इथे त्या व्यायामशाळेत खूप पोरंही येते. आणि राहिला प्रश्न कमिशनचा, तर या लोकांनी सांगावं ना कमिशन कोणी घेतलं. कमिशन ज्याने घेतलं असेल त्याला आणावं आणि 2 जोडे मारावं, हा सरळ विषय आहे. मगाशीच माझ्या हिशोबाने जो मी डायलॉग मारून गेलो होतो की तालाब में रह के मगरमच्छ से बैर नहीं करते, कदाचित ते सिद्ध होत आहे म्हणून नागरिकच हिंमत करत नाही असं मला तरी वाटतं. काय म्हणाल तुम्ही यावर? नाही, अगदी असं अजिबात नाही की तालाब में रह के मगरमच्छ से बैर. कारण की तालाबचा उपयोग सगळ्यांनाच असतो, नुसतं मगरमच्छला धाकात ठेवायसाठी नसतो. पण जेव्हा काम करतो त्याच्यासाठी स्वतःला सिद्धही करावं लागतं. आणि मला असं वाटते विकासाची परिभाषा ही नुसती रस्ते नालीपुरती नसावी, ती चौपर असावी, जिथे महिला सक्षमीकरण असो, महिला सुरक्षा असो, वृद्धांसाठी व्यायामाची जागा असो, आणि त्या आपल्या प्रभागामध्ये काय म्हणते अतिक्रमण असो, विकास सगळ्याच दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे. आणि आम्ही येणारे 5 वर्षामध्ये या सगळ्या विषयावर काम करू याची मी आपल्याकडून ग्वाही देते. काय वाटतं आपला जो नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत यांना मतदान का करावं? त्यांना मतदान याच्यासाठी करायचं आहे की दिल्ली ते गल्ली आपली सरकार आहे. आणि आपण असं पाहून राहिलेलो आहे की भाजप एकमेव पक्ष असा आहे जिथे 40 उमेदवार उभे झालेले आहे आणि बाकी पक्षामध्ये फक्त 20 वरच यांची सत्ता संपलेली आहे. तर यांची सत्ता तर येणे नाही आहे, म्हणून मग कोण येणार आहे? तर आमचा वरती ते खालतीपर्यंत आमची सरकार आहे, आमचा नगराध्यक्ष, आमचे नगरसेवकच विकास करू शकते. म्हणून मी अपेक्षा ठेवील की आमचेच भाऊ निवडून आले पाहिजे, निलेश भाऊ किटे. नगराध्यक्ष जे आहे खाली सत्ता आणि वर सत्ता जी आहे भाजपची आहे. आणि ही सत्ता जी आहे त्यांच्याकडे असल्यामुळे तेच विकास करू शकतात, तुमचा पक्ष विकास करू शकणार नाही का? असं काही नसते. नगर परिषदला अनेक योजनांच्या माध्यमातून निधी आल्याच असते. याच्यामध्ये सत्यवत्तेचा काही फरक पडत नाही. याच्या अगोदर अनेकदा सत्ता नसताना नगराध्यक्ष आले, कामं झालेले आहे. इथे शासनाच्या नगरोत्थान योजना आहे, दलित वस्ती योजना आहे. ह्या गावाच्या आपल्या लोकसंख्येच्या नुसार त्यांना तसा निधी दरवर्षी मिळतो. आता जो एक्स्ट्रा जो निधी आहे, विशेष निधी जो आमदार मंत्री ते कदाचित मिळणार नाही. पण त्यांना पण मी मगाच म्हटलं, पण आतापर्यंत जो विशेष निधी मिळाला त्याचा उपयोग काही झाला असं वाटतंय का तुम्हाला? आता ते गावामध्ये दिसून राहिले आपल्याला कामं. इकडे कामं झाले, कामावर कामं झाले, रोडवर रोड होऊन राहिले, गट्टू खाली गेले, मग वर आले. आपण विठ्ठल मंदिरचा रस्ता पाहतो आहे. मी मगाच सांगितलं का प्लॅनिंग नाही, नियोजन नाही. त्याच्यामुळं विनाकारणचा खर्च जास्त होऊन राहिला आणि आपल्यालाच बुरदंड बसून राहिला. तो नागरिकावरच बुरदंड आहे पूर्ण. तर मग आता तुमचे जे सुधीर पांगुळ आहे याला जर मतं दिलं लोकांना तर हे सगळं थांबणं असं वाटतंय का? नाही, सुधीर पांगुळ एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्याचा खाण्यापिण्याचा काही विषय नाही. आजपर्यंत आम्ही त्याच्यासोबत राहतो, कधी आढळला नाही तो अशा कोणी याच्यात. आणि वर्धाचा मला नाही वाटत कोणी नागरिक म्हणत असन का सुधीर पांगुळ का करप्टेड माणूस आहे किंवा असं मला नाही दिसला आजपर्यंत. त्याच्यात तो माणूसच आहे आणि सदैव धावणार आहे, झटणार आहे. म्हणून त्याला आमचंही प्राधान्य आहे का त्याला एकदा नगराध्यक्षाचा चान्स द्यावं. मागच्या वेळेस त्याला बंडखोरी केली, 11,000 11,500 मतदान घेतलं त्यानं. यावेळेस लोकांनी साथ देणार आणि वर्ध्यामध्ये हवा त्याचीच आहे. नक्कीच पंजा वर्धेतून निवडून येणार नगराध्यक्षासाठी, नगरसेवकासाठी नाही. काय वाटतं तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत जे आहे आरोप प्रत्यारोप झाले, यामध्ये आता तुम्ही जे आहे तुतारी हातात घेतली, तुतारी वाजणार का? आणि आपले सुधीर भाऊंनाच मतदान का करावं? मला असं वाटते हो, तुतारीच वाजणार यावेळेस. आणि सुधीर पांगुळ यांना मतदान याच्यासाठी करणार कारण तो सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे. आणि मला नाही असं वाटत की कोणी त्यांना इथे ओळखत नाही किंवा त्यांना कोणी परिचित नाही आहे. तर मला असं वाटते की सुधीर पांगुळ भाऊ हेच यावर्षी नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार.
नक्कीच सुधीर भाऊ जर विराजमान झाले तर तुमचं सगळ्यात पहिली काय मागणी असेल महिलांसाठी? महिलांसाठी सर्वप्रथम मी त्यांच्या सुरक्षिततेची त्यांना मागणी करेन की आम्हाला जेव्हा पण काही अडचण येणार महिलांसाठी तर सर्वप्रथम पोलीस प्रशासन किंवा जे काही हे आहे त्याच्याबद्दल आम्हाला मदत मिळेल बा. नक्कीच. तर दुसरीकडे जे आहे रविकांत बालपांडे हे शिवसेनेचा चेहरा आहे. नगर विकास खातं तुमच्याकडे आहे असं ते वारंवार म्हटलं जाते. काय वाटतं त्यांना का निवडून द्यावं आणि जे आहे जर ते निवडून आले तर सगळ्यात पहिले काय बदल करणार आहात ते? आता नक्कीच जसं देशमुख त्यांनी सांगितलं की दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत महायुतीची सरकार आहे आणि महायुती सरकारमध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला मुख्य पक्ष आहे आणि शिंदे साहेबांकडे जे असलेलं नगर विकास खातं आहे ते लेना बँक नसून देना बँक आहे. तर नगर विकास खात्यामध्ये सर्वात भरघोस निधी हा वर्धा शहरामध्ये येईल आणि जे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या नावातच रवी आहे आणि तो कॅन्डिडेट एकदम स्वच्छ प्रतिमेचा असून नक्कीच तो निवडून येईल आणि रविकांत बालपांडे भरघोस मतांनी विजयी होईल. मगाशी एक प्रश्न माझ्या मनात आला की योजनांचा बाब आली आणि योजनांची बाब आल्यानंतर लाडकी बहीण योजना बाहेर निघाली, पण लाडकी बहीण योजनेचा मला प्रश्न निर्माण झाला, ही लाडकी बहीण योजना तुमची की भाजपची? आता लाडकी बहीण जेव्हा अंमलात आणली तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? शिंदे साहेब. सर्वांनाच माहीत आहे लाडका भाऊ कोण, तर शिंदे साहेब. पण प्रचार तर इकडं जे आहे ते करून राहिले. मग आता मतं कोणाला द्यावं लाडक्या बहिणीनं? आता महायुतीतला पक्ष आहे, लाडका बहिणींनी ठरवावं. मुख्यमंत्री कोण होते? शिंदे साहेब. तर धनुष्यबाणालाच मत द्यावं आणि लाडकी बहिणींनी धनुष्यबाणाला जो आपला उमेदवार आहे त्यांनाच विजयी करावं. काय वाटतं लाडकी बहीण? बोला. शिक्षणाचा मुद्दा हा सर्व उमेदवारांनी घेतला. आता मला एक सांगा, जेवढेही उमेदवार आहेत त्यांचे मुलं किंवा इथं जेवढी आहे आपल्या गोंडप्लॉटमध्ये जेवढ्या अंगणवाडी आहेत तिथे जाऊन कोणी कधी अवस्था बघितली का कशी आहे? 10-10, 15-15 तुम्ही टर्म नगरसेवक होते, सर्व गोष्टी शिक्षण सभापती होते. ताई मला कोणाला टिकीटिपणी नाही करायची आहे, पण तुम्ही कधी अंगणवाडीमध्ये जाऊन पाहा ना, म्हणजे स्लॅब नाही म्हणजे तिथं असं पाणी गळते. ज्या मोडताई अंगणवाडी सेविका आहे. आता मी निवडून येऊ का नाही येऊ, सर्वप्रथम गोंड प्लॉटमधल्या जेवढ्याही अंगणवाडिका आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करीन. सत्तेत असून तरी आंदोलन करीन, पण अंगणवाडीचा पहिले आम्ही त्याची दुरवस्था पहिले ते दूर करीन. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. ही आवाज काय वाटतं महिलांच्या बाबतीत आहे लाडकी बहीण कोण? जर तुम्ही लाडकी बहीण आहे तर तू लाडक्या बहिणीसाठी तुमचे लाडके नेते काय करणार? मी जर लाडकी बहीण आहे तर आमचे लाडके नेते महिलांसाठी सुरक्षा पण करणार आणि त्यांचा त्यांनी पगार जो चालू केलेला आहे तर लाडके भाऊ आमचे कधीच बंद करणार नाही. नक्कीच. इकडे काँग्रेसकडे आपण येऊया. यांनी जसं मगाशी म्हटलं की निधी भरमसाठ मिळेल, निधी आणू आणि निधी नाही भेटला तर तुम्ही काय कराल? नगर परिषदेमध्ये निधी भेटतोच. लढणारा नगरसेवक असला तर निधी लोकांची ताकद शिवची बी नाही राहत. त्याच्यामुळं आमच्या प्रभागात जे जागा आहे आपल्या इथे एकही मोठं या प्रभागात एकही मोठा प्रभाग नाही. आता भाऊनं व्यायामशाळेची गोष्ट केली. एक व्यायामशाळा एक जागा आहे, त्या जो सरकारी संडास पाडला आपला ती एक जागा आहे. एक जागा तिथला एक सरकारी संडास ती जागा आहे. अशा 2-3 अशा मोजक्या जागा इथे मोठा ओपन पेस नाही. त्या ठिकाणी एक चांगली आधुनिक व्यायामशाळा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा माझा मानस राहील. एक चांगली सुसज्ज शाळा बिना पैसे घेणारी नगर परिषद त्याचा खर्च करण याच्यासाठी मी भांडीन. दुसरी गोष्ट वर्धा शहरात पंजाचा आमचा पांगूळ एकदम सुज्ञ चांगला आणि सगळ्याला मिळणारा असा आमचा पंजाचा उमेदवार उभा आहे. म्हणून या वार्डात तिन्ही पंजा निवडून येईन आणि सगळ्या जनतेला विनंती करतो वार्डाचा मी सर्वांगीण विकास करीन. असं एकही काम नाही. जनता जे सांगेन जे नियमानुसार राहील त्याच्यासाठी मी त्यासाठी झटीन, त्यासाठी जाईन. आणि एक चांगली व्यायामशाळा जो ओपन पेस तिथे आहे, कारण या वार्डात एकही मोठा ओपन पेस नाही. आपल्या वार्डात मोठा बगीचा नाही या प्रभागात. म्हणून मला माहीत आहे 2-3च जागा आहे तिथे एक चांगली व्यायामशाळा पाडण्याची मी गावी जातो ना. आणि सर्वांगीण विकास त्याच्यात जो सगळा विकास आला असा याच्यासाठी मी जनतेचा म्हणून मोलाचे वोट देऊन प्रभागाच्या विकासाकरिता आम्हाला सगळ्याला निवडून द्या. सगळे आम्ही इथं व्हावं याच्यातले जे पसंती राहील त्यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो. तर बहुजन समाज पार्टीचे सुद्धा उमेदवार जे आहे हे नगराध्यक्षपदाचं जे आहे
निवडणूक लढत आहे. काय वाटतं त्यांना जर ही संधी मिळाली तर त्यांनी सगळ्यात पहिले काय करणार आणि कशा प्रकारे त्यांचं कारकीर्द असेल? नगराध्यक्ष सरांसाठी मी एवढंच म्हणू शकते की मी स्वतः जे पर्सनली जे अनुभव मी अनुभवले आहे ते मी त्यांना एवढीच मागणी करेल की महिलांच्या सुरक्षतेसाठी जोपर्यंत सरांनी सांगितलं लाडके बहीण योजना, लाडके बहिणीचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्हाला सुरक्षा हवी. भरपूर जागे असे झाले की जिथे दिवाबत्तीची सोय नाही, ज्याच्यामुळे महिलांना खूप जास्तच त्रास होत आहे. रियालिटी फॅक्ट आहे सर की महिलांना खूप जास्त त्रास होत आहे. काही काही गोष्टी अशा आहे ज्या महिला माणसांना सुद्धा सांगू शकत नाही, परंतु त्यासाठी एक महिला उमेदवार पाहिजे म्हणजे पाहिजेच. असं भरपूर किती वर्षापासून किती साऱ्या महिला आल्या असेल पण त्यांचं अजून तोंड सुद्धा दिसलेलं नाही. आपल्याला एक अशी महिला पाहिजे जे सुसज्ज जागरूक असेल, जी हर एक काम करू शकेल आणि आमच्या महिलांच्या हर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार. आणि माझ्या सरांकडून पण एवढीच उमेद आहे की ते या गोष्टीवर खरे उतरतात. काय वाटतं आपले मशालचे जे उमेदवार आहेत ही मशाल जाळणार का नगराध्यक्ष? त्यांचा तर प्रवेश आता जास्त दिवस झाले नाही, कारण ते संशयास्पद आहे का? हां, नाही संशयास्पद नाही, कारण ते आम आदमीतून येऊन त्यांनी पद नसताना नगराध्यक्षाचं पद घेतलं आणि हेच त्याच्या पद नाही घेतलं, उमेदवारी लढत आहे. तेच सर्वात मोठी की त्यांनी ते धाडस केलं आणि एवढे जे नगराध्यक्ष आहे त्यांच्यासोबत लढा देण्याची त्यांची ताकद ठेवली आहे. तर नक्कीच त्यांना मत मिळू शकते एवढं बोलतो. नक्कीच हा बदल घडला पाहिजे असं मला वाटतं. काय वाटतं आपण आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी काय मागणं कराल आणि त्यांना मत का द्यावं? सर, जसं आता श्रेयाताईंनी म्हटला अतिक्रमण हा आपल्या शहराचा खूप मोठा मुद्दा आहे, ज्यामुळे आपले सामान्य व्यापारी व्यावसायिक जे छोटे व्यवसाय घेऊन रस्त्यावर बसतात त्यांना कधी ना कधी 2 दिवसाआड 3 दिवसाआड 8 दिवसासाठी असे त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली दुकानं उठवावे लागतात आणि आपले व्यवसाय बंद करून घरी बसावं लागते. तर आमची सर्वात जास्त हे राहील की त्यांना कुठेतरी अशी स्पेस उपलब्ध करून दिल्या जाईल की जिथे ते स्वतःचे व्यवसाय स्वतः मांडू शकतील, जिथे अतिक्रमणाची भीती राहणार नाही. नक्कीच. काय वाटतं काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ यांना का निवडून द्यावं? त्यांचे काम चांगले आहेत म्हणून वाटतं. चांगले काम आहे. आम आदमी पार्टीचा जो आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नाही तर आपला पाठिंबा कोणाला? सर, तो पक्षाचा निर्णय आहे, पक्ष तो जाहीर करेल. बट आम्हाला सध्या जे परिस्थितीमध्ये जे आहे, आता सध्या आम्ही प्रभागामध्ये लढतोय सर, आणि प्रभागासाठी आम आदमी पार्टी एक चांगलं राजकारण करेल. दुसरी गोष्ट सर, जे मूलभूत प्रश्न जे आहे, जसं स्वच्छतागृहाचा हा मोठा मुद्दा आहे सर वर्धेमध्ये. आज महिलांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी असे स्वच्छतागृह नाही आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याचं नेटवर्क नाही आहे. जिथे महिलाला आज कुठेही गेली तर एक असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये असते की त्यांच्यासाठी एक चांगले CCTVच्या माध्यमातून आपण एक सिक्युरिटीसाठी त्यांना चांगलं काही योजना देऊ शकतो. आपण त्यांना स्वच्छतागृहाच्या माध्यमातून आज कुठेही जा जर तुम्ही वर्धेमध्ये असे चांगल्या पॅटर्नचे एक चांगलं मॉडेलचे असे स्वच्छतागृह पण कुठे नाही आहे, आणि आपण नगर परिषदच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आणू शकतो सर. मी हमेशा म्हणतो राजकारणामध्ये नियतचा प्रॉब्लेम आहे सर. आणि मला सांगा, तरुणांनी आता राजकारणामध्ये नाही आहे तर कधी यायचं? तुम्ही तरुणांना संधी का बरं मिळत नाही राजकारणामध्ये? आणि प्रस्थापित जे लोक आहे, तरुणांना संधी यासाठी मिळत नाही कारण तरुण कधी प्रयत्न करत नाही, तो नोकरीच्या मागे जाऊन राहिला. नाही सर, यावेळेस तरुण तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसून राहिले. तुम्ही जिथे पण जनसंग्रामात मी बघतो तर भरपूर तरुण यावेळेसाठी धडपड करत आहे की काहीतरी परिवर्तनसाठी ते यावेळेस आलो आहे. आम्ही शार्दूल झाला, आम्ही एक सुरुवात केली आहे सर. इथून एक चेहरा आपण आपल्या नागरिकांना एक पर्याय दिला आहे. एक तरुण पोरं राजकारणासाठी धडपड करत आहे सर, की ज्याच्या माध्यमातून तरुणांना पण राजकारण करायची एक संधी भेटली पाहिजे, त्यांना पण एक चान्स भेटला पाहिजे, जे आपलं स्वतःचं कर्तृत्व काहीतरी वार्डामध्ये दाखवू शकले पाहिजे. त्यांच्यावर पण काही जबाबदारी आल्या पाहिजे सर, की ज्या माध्यमातून तरुण त्या नागरिकांपर्यंत ते न्याय देऊ शकले पाहिजे. पण ही संधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच संधी ही युवकांना मिळेल. काय वाटतं नागरिकांना नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे हा कोण असेल आणि कुणाला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायला पाहिजे? जास्त लांब प्रश्न नाही, शॉर्ट मध्ये बोलत असेल बोला. मला श्रेयाताईला 3 वर्षाचं शिक्षण त्याबद्दल विचारत आहे. त्यांनी का विकास केला, बालवाडीचा विकास केला, नगर परिषद शाळेचा का विकास केला ते सांगावं त्यांनी. शेवट आपण याचं उत्तर घेऊया. लक्षात ठेवायला आपला प्रश्न. काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी सर्वोच्च दावेदार कोण आणि कोण निवडून यायला पाहिजे? एक मिनिट. आता सर्व लोकांनी हा गटर योजनेचा विषय मांडला, तो बरोबर आहे. रास्ता आहे. आता माझा जो फोटो आहे, आपल्या वर्धेला हे जो रोड आहे
म्हणजे गड्ड्यात रस्ते की रस्त्यात गड्डे, हे असे चालणारे लोक. म्हणजे इथे सर्व गाड्या, प्रत्येक लोकांच्या गाड्या गेल्या, कित्येक लहान मुलांचे ॲक्सिडेंट झाले हो. एका जणाचं गरीब लोकांचं एक पाहिलं मी त्या दिवशी, दळण नेत होते 10 किलो, त्या गड्ड्याच्या याच्यात त्याचं गळण पडलं, रडत होता तो. म्हणजे हे परिस्थिती आहे. बरं ते ठीक आहे, हे सर्व यांनी सांगितलं. आता मी सांगतो की हे आपलं हे लाडकी बहीण योजना, जबाबदार कोण? बीजेपी. लाडकी बहीण योजना हे भाजपवाले म्हणा की महायुतीचे जे उमेदवार आहे लोक आहेत ते सांगतात की लाडकी बहीण योजना आम्ही दिली, 1500 रुपये दिले. आता मी वास्तविक सांगतो, 1500 रुपये त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सरसकट दिले लोकांना. जो मोठाही आहे, लखपती आहे, सोनार आहे, अजून आहे, त्यांना दिले. आता KYC करायला लावली. म्हणजे यांना हे योजना बंद करायची आहे. KYC मध्ये 90% महिलांना मिळणार नाही, मी शाश्वतपणे सांगतो. आणि नगराध्यक्ष कोण होणार हे सांगा साहेब. बरं, त्याच्यानंतर पुन्हा महायुतीची हे योजना होती, आनंदाचा शिधा. इलेक्शन लागायचं होतं तर रक्षाबंधनला, दिवाळीला आनंदीचा शिधा दिला. या रक्षाबंधनला दिवाळीला आनंदाचा शिधा दिला का महायुती सरकारने? सांगा मला यांनी. म्हणजे योजना बंद करायची आहे यांना. फक्त निवडणुकीपुरतच योजना होते असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे का? मला जास्त कमेंट पास करायचे नाही, पण जस्ट वंजारीताईच्या कमेंटला, वंजारीताईच्या प्रश्नाला उत्तर हेच द्यायचं आहे की ते म्हणतात की शिंदे दादांनी 1500 रुपये योजना चालू केली. पण मला हेच म्हणायचं आहे का 1500 रुपये योजना देण्याची गरज होती का? गरज होती तर तुम्ही काय बोलले की 1500 देऊ. 1500 दिल्यानंतर तुम्ही काय बोलले की नेक्स्ट मंथ 2 महिन्यानंतर आम्ही 2100 देऊ. 2100 तर दूरच राहिले, पण लाडक्या बहिणीचे पत्तेच कट करायला लावले. हा कुठला न्याय त्यांचा? हेच पत्ते कट करणं सुरू केलं असं म्हणणं आहे. काय वाटतं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना दिसून राहील, तुम्ही बालपांड्यात म्हणणार आहे, विषय संपला. काय बोलणार दादा? मला एक सांगा, जे ज्या जुन्या पक्षात होते त्यांचे समर्थक पण आहे, बरोबर आहे, ते आता BJPला विरोध करतात. ते समर्थक होते आणि या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्याला का आता तुम्ही BJPचे समर्थक नाही ना, बरोबर आहे? कारण का तुम्हाला BJPची तिकीट नाही भेटली का नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या. आता तुम्ही BJPचा विरोधच करणार, बरोबर आहे? त्यांनी तुम्हाला दिलं का, त्या याच्या समाधान राहा, प्रामाणिकता तुमच्याजवळ ठेवा. पण आता जे BJPचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत चांगलंच आहे ना, माझं मत चांगलंच आहे, माझं मत चांगलंच आहे. उमेदवार असा निवडा जो उमेदवार कोणावरती अवलंबून नसला पाहिजे, ना आमदाराच्या भरोश्यावर, ना कोणती माझी सत्ता नाही. उद्या कसं होईल, समजा आपण अध्यक्ष निवडून दिला तर तो अध्यक्ष असा असावा का ज्याला अभ्यास असावा, मुजर नसावा, बोलायला मोठ्या व्यक्ती कसं बोलायचं, काय बोलायचं असं असावा. मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही, पण माझं म्हणणं हे आहे की आपण हा नगराध्यक्ष स्वयंघोषित स्वतःच्या विचारांनी आणि पब्लिकमध्ये परिचित असलेला व्यक्ती असावा, त्याला आपण नगराध्यक्ष बनवावा. काय वाटतं नगराध्यक्ष पदाचे थेट आता जास्त वेळ थांबणार नाही आहे, कारण भरपूर झालेला प्रश्न काहीच नाही. आता फक्त नगराध्यक्ष कोण बघायला आवडेल तेवढं सांगा. सुधीर भाऊ लेकिन नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ. काय वाटतं मागे निलेश भाऊ किटे, सर्वसामान्य कुटुंबातला एक युवा तडफदार उमेदवार निलेश भाऊ किटे. काय वाटतं मागच्या नागरिकांना? मागे सुधीर भाऊ काय वाटतं कोण म्हणायला पाहिजे? सुधीर भाऊ पांगुळ, रवी भाऊ आणि तिकडे जे आहे निलेश भाऊ यांच्या मधात द्वंद्व निर्माण झाल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व बाबींमध्ये नागरिकांना परत एकदा माझं एक काय म्हणता येईल आपण सलाह राहील की तुम्ही जे आहे नागरिकांनी सर्वांनी मतदान करायला जायचं आहे 2 डिसेंबरला. सर्व जे आहे
आतापर्यंत जे काही डिस्कशन झालं, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे. नागरिक सुजाण आहेत, समजदार आहेत. येणाऱ्या 2 तारखेला सर्वांना एकच आव्हान आहे की सर्वांनी जाऊन मतदान करावं. जो घरी बसून दिसतोय त्याला सांगावं तुमचं कर्तव्य आहे, मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा आणि जाऊन पूर्ण टक्के मतदान करावं आणि मतदान करून आपल्याला जो योग्य वाटतो, जो आपल्या सर्वसामान्यांसाठी धावून येऊ शकतो, सर्वसामान्यांचा प्रश्न मांडू शकतो असा नगरसेवक, त्याचबरोबर आपला नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी असाच निवडावा. जे आपले प्रश्न मांडू शकतात त्यांना ही संधी देण्यात यावी. संपूर्ण कार्यक्रमामध्ये थोडंफार तापट बोललो असेल, चुकीचं बोललो असेल, थोडंफार मनाला वाईट वाटलं असेल त्यासाठी क्षमस्वी. परंतु ज्या काही प्रश्न इथे निर्माण केल्या गेलेल्या आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, त्याला ही वाचा फोडणं फार गरजेचं होतं. म्हणून ह्या सर्व बाबी ज्या आहेत मी तुमच्यासमोर बोललो. इथल्या सर्व उमेदवारांना जर कोणाला काही वाईट वाटलं असेल तर क्षमस्वी, पण असंच कार्य जे आहे तुम्ही बेधडकपणे जे आहे सभागृहामध्ये जाऊन मांडावं. जे कोणी निवडणूक जिंकेल आणि सभागृहात जाईल त्यांनी सर्वसामान्यांनी ऐकलेले जे प्रश्न आहेत ते तिथे बेधडक मांडावे, त्याचं निराकरण करावं. एवढीच अपेक्षा करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. नक्कीच हे कार्य जो आहे शहराचा प्रभाग आपला जो आहे विकसित होईल ही अपेक्षा करून येणाऱ्या 28 तारखेला ज्या प्रकारे आज आपण नगरसेवकांसोबत संवाद साधला, त्याचप्रमाणे येणाऱ्या 28 तारखेला सुद्धा आपण संपूर्ण शहराचा जो प्रथम नागरिक असणार आहे त्याला निवडण्यासाठी त्यांचं वक्तव्य ऐकणार. त्याही कोण किती प्रभावी, कोण किती पाण्यात आणि कोण किती पाण्याच्या वर, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी येणाऱ्या 28 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता न चुकता सर्व नागरिकांना आवर्जून सांगतो की 6:30 वाजताच वर्धा शहरातील शहीद भगतसिंग मैदान म्हणजे सर्कस ग्राउंड येथे उपस्थित राहावं आणि आपले थेट प्रश्न भावी नगराध्यक्षांना विचारावे एवढीच अपेक्षा करतो. आणि आपण या कार्यक्रमाला विराम इथे देतोय हे सांगून आजचा कार्यक्रम इथेच संपला हे मी हे करतो. धन्यवाद.